मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. लास्ट लेक्चरला बेसिक कन्सेप्ट ऑफ ॲटम मध्ये आपण दोन क्वांटम नंबर बघितले. पहिला बघितला ॲझोमिथल क्वांटम नंबर. ॲझोमिथल क्वांटम नंबर दे गिव्ह द बेसिक आयडिया अबाउट द टोटल नंबर ऑफ सेल दे आर प्रेझेंट इन द ॲटम्स and the cell designated by the letter capital K, L, M, N. आणि त्याला बेसिक प्रिन्सिपल क्वांटम नंबरच्या नुसार आपण 1 2 3 4 असे नंबर त्या ठिकाणी दिलेले आहे. के सेल असेल तर त्याला फर्स्ट सेल म्हटलेला आहे. एल सेल असेल तर त्याला सेकंड सेल म्हटलेला आहे. एल असेल तर त्याला थर्ड सेल म्हटलेला आहे. एन असेल तर त्याला फोर्थ सेल असं म्हटलेलं आहे. सेकंड क्वांटम नंबर इज दॅट द azimuthal quantum number. The azimuthal quantum number they give the basic idea about the total number of cell they are present in the main cell. azimuthal quantum number हा डिपेंड असतो प्रिन्सिपल क्वांटम नंबर वर. आणि या ठिकाणी सांगितलेलं आहे की azimuthal quantum number they give the basic idea about the total number of subcell they are present in the main cell. Total number of subcell they are present in the main cell. म्हणजे फॉर एक्झाम्पल के मध्ये एक सबसेल आहे. ते कॅल्क्युलेट केले आपण बाय द फॉर्म्युला n = n-1. लास्ट लेक्चरला मध्ये आहे ते. जर बघितलं नसेल तर बघून घ्या. लास्ट लेक्चर आहे अजून ॲज इट इज. ओके, म्हणजे या ठिकाणी आपण सबसेल कॅल्क्युलेट करायचं असेल त्यासाठी फॉर्म्युला n = n-1. द व्हॅल्यू ऑफ n इज अ प्रिन्सिपल क्वांटम नंबर दॅट इज 1. पुट द व्हॅल्यू ऑफ n. ओके, and you can calculate the total number of subcells they are present in the main cell. म्हणजे मेन सेल मध्ये किती सबसेल आहे ते आपल्याला माहिती होऊन जाणार आहे. पहिल्या सेल मध्ये 1s आहे, दुसऱ्यामध्ये 2s 2p, तिसऱ्यामध्ये 3s 3p 3d, चौथ्यामध्ये 4s 4p 4d 4f असं आपण कॅल्क्युलेशन्स केलेलं आहे. ओके, मग मी एक आयडिया देतो. फॉर एक्झाम्पल की द व्हॅल्यू ऑफ n ची व्हॅल्यू जर का 1 असेल तर के सेल असतं. आणि के सेल मध्ये तुम्हाला माहित आहे सबसेल कोणता आहे, s आणि p. ओके, दॅट सबसेल. आय विल राईट हिअर द सेल, मेन सेल हिअर. दिस इज द मेन सेल हिअर, मेन सेल. सो मेन सेल दॅट इज द n, k, l, m and n, and I will write here the subcell here, and that subcell you can calculate by the l here. So k ची व्हॅल्यू जर काही 1 असेल, so value of n is equal to 1. k सबसेल असेल तर k सेल असेल तर सबसेल असतं s आणि p. So I will write the s and p. So l, s, p, d, m. तिसऱ्या सेल मध्ये काय असतं, s, p, d, सॉरी एक मिनिट. फर्स्ट सेल दॅट इज अ के सेल. द व्हॅल्यू ऑफ के सेल असेल तर प्रिन्सिपल क्वांटम नंबरची व्हॅल्यू काय असते, f. म्हणजे के सेल म्हणजे पहिलं सेल. पहिल्या सेल मध्ये काय असतं, फक्त 1s. n ची व्हॅल्यू जर का 2 असेल तर सबसेल कोणता असतं, l मध्ये काय असतं, फक्त 2s आणि 2p. देन n ची व्हॅल्यू जर का 3 असेल, तिसरा सेल कोणता सेल, m सेल. तिसरा सेल असेल तर 3s, 3p, 3d इतके असतात. n ची व्हॅल्यू जर का 4 असेल, चौथा सेल असेल, n सेल असेल तर 4s, देन काय असेल 4p, देन असेल 4d अँड देन असेल 4f. ओके, या झाल्या मेन सेल आणि त्याच्यातल्या सबसेल. या झाल्या मेन सेलचा नंबर. ओके, देन तत्पूर्वी इकडे लक्ष द्या. आता हा एक टेबल महत्वाचा आहे आपल्यासाठी की मेन सेल मध्ये सबसेल कोणत्या असतात हे महत्वाचं आहे. ओके, दिस इज द मेन सेल मध्ये बेसिकली कोणत्या सबसेल्स असतात हे माहिती असणं गरजेचं आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट चार्ट हिअर. Then I will write the next chart here. Okay, I will write here the next chart here. But the value of n is equal to 1. Principal quantum number जर का 1 असेल तर l च्या व्हॅल्यू या ठिकाणी लिहितो मी. l ची व्हॅल्यू काय लिहितो, 0 असेल तर सबसेल कोणता असतं, s. हा प्रिन्सिपल क्वांटम नंबर, हा ॲझोमिथल क्वांटम नंबर. प्रिन्सिपल क्वांटम म्हणजे मी तुम्हाला सांगितलं जर का n ची व्हॅल्यू जर का 1 असेल तर सबसेल कोणता असतं, s असतं. लक्षात घ्या. तर n ची व्हॅल्यू काय ना 0.
एन ची व्हॅल्यू जर का दुसरा सेल असेल, एन ची व्हॅल्यू 2 असेल, बघा एन ची व्हॅल्यू 2 असेल तर सबसेल कोणता असतं, एस आणि पी. तर मग तुम्हाला माहित आहे एल चे व्हॅल्यू किती येतात, 0,1. तर 0 असेल तर सबसेल कोणता असतं, एस, आणि 1 असेल तर सबसेल कोणता असतं, पी. एस आणि पी दुसऱ्या सेल मधल्या म्हणून 2s आणि 2p घेतलेला आहे. So the value of n is equal to 3. I will write the value of 3 here. So the n value is here 0, 1, 2. So the as subcell s, p. 0 साठी s, 1 साठी p आणि 2 साठी काय येणार, d येणार आहे. लक्षात घ्या 2 साठी d येणार आहे. So the n value is 4. प्रिन्सिपल क्वांटम चौथी सेल असेल तर याच्यासाठी ऍझ्युमिटर क्वांटम नंबरचे व्हॅल्यू काय येणार, 0, 1, 2, 3. याच्यासाठी येणार एस, पी, डी, एफ. तुम्हाला मी सांगितलेलं आहे एल ची व्हॅल्यू 0 असेल तर एस येणार. बघा इथं जिथं जिथं 0 आहे तिथं तिथं एस आलेला आहे. जिथं एल ची व्हॅल्यू 1 आहे तिथं पी आलेला आहे. जिथं एल ची व्हॅल्यू 2 आहे तिथं डी आलेला आहे. जिथं एल ची व्हॅल्यू 3 आहे तिथं एफ आलेला आहे. So it is very important point they are asking examination regarding NEET examination point of view and JEE examination point of view. It is very important concept here. Azimuthal quantum number, main cell and subcell. मेन सेल म्हणजेच प्रिन्सिपल क्वांटम नंबर वर डिपेंड आहे हा अॅझ्युमिथल क्वांटम नंबर. आणि या अॅझ्युमिथल क्वांटम नंबर वरून आपल्याला या सबसेल मिळतात. हे लास्ट लेक्चरला मी सांगितलेलं आहे. लास्ट लेक्चर तुम्ही याच्या अगोदरचं लेक्चर बघू शकता जे तिच्यावर आपण दिलेलं आहे ऍज इट इज आहे. ते बघितल्याशिवाय ते समजल्याशिवाय आजचा टॉपिक आपल्याला समजणार नाही. काळजीपूर्वक लक्ष द्या. ओके देन आता तिसरा जो क्वांटम नंबर बघायचा आपल्याला मॅग्नेटिक क्वांटम नंबर. मॅग्नेटिक quantum number, very important. Magnetic quantum number. So the magnetic quantum number represented by the small m here. Magnetic quantum number represented by the small m. आता मी या ठिकाणी बघा आता मॅग्नेटिक क्वांटम नंबर मध्ये काल मी एक रफ डायग्राम या ठिकाणी काढतो. आपण या ठिकाणी पहिले काय बघितलं, सेल. दिस इज द के, एल, एम and n. सेल के, एल, एम, एन. n ची व्हॅल्यू ही पहिली आहे सेल, ही दुसरी सेल, ही तिसरी सेल, ही चौथी सेल. याच्यामध्ये आपण सबसेल बघितले. याच्यामध्ये एकच होतं यस. याच्यामध्ये किती सबसेल होत्या, 2. यस आणि पी. याच्यामध्ये किती सबसेल आहे रे, 3. कोणते आहे रे, यस, पी, डी. याच्यामध्ये किती सबसेल आहे, 4. कोणते आहे, यस, पी, डी अँड एफ. मग ही कोणती येणार, फर्स्ट सेल येणार 1s. ही काय येणार 2s, 2p. ही काय येणार 3s, 3p, 3d. आणि ह्या काय येणार 4s, 4p, 4d आणि 4f. बघा सेल, दिस इज द सेल अँड दिस इज द सबसेल. आता मॅग्नेटिक क्वांटम नंबर आपल्याला कशाची आयडिया देणार, द मॅग्नेटिक क्वांटम नंबर दे गिव्ह द आयडिया अबाउट. बघा ही कशाची आयडिया देणार, दे गिव्ह द आयडिया अबाउट द ऑर्बिटल शेप. बघा आता त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन कुठं फिरतो, न्यूक्लियसच्या भोवती. कुठं, सेल. सेल मधून कुठे जाणार, सबसेल. आता त्या सबसेल मध्ये काय असणार आहे, ऑर्बिटल. फॉर एक्झाम्पल इकडे लक्ष द्या, मी काय सांगतो तर इलेक्ट्रॉन पहिले सेल मध्ये फिरत होता. सेल मधून कुठे गेला तो, सबसेल मध्ये. आणि सबसेल मधून कुठे जाणार तो, ऑर्बिटल मध्ये जाणार आहे. लक्षात ठेवा. दे गिव्ह द आयडिया अबाउट द शेप ऑफ द ऑर्बिटल. तो इलेक्ट्रॉन त्या न्यूक्लियस भोवती कसा ओरिएंट होतो याच्याबद्दल आपल्याला ती आयडिया देणार मॅग्नेटिक क्वांटम नंबर. दे आर डिनोटेड बाय द स्मॉल m लेटर. बघा मॅग्नेटिक क्वांटम नंबर दे गिव्ह द आयडिया अबाउट द हाऊ टू इलेक्ट्रॉन ओरिएंट अराउंड द न्यूक्लियस. त्या ओरिएंटेशन वरून या ठिकाणी त्या ऑर्बिटलचा प्रॉपरली शेप ड्रॉ करण्यात आलेला आहे. मॅग्नेटिक क्वांटम नंबर दे गिव्ह द आयडिया अबाउट द ओरिएंटेशन ऑफ इलेक्ट्रॉन अराउंड द न्यूक्लियस. दे गिव्ह द शेप ऑफ द ऑर्बिटल. हियर ऑर्बिटलचा शेप या ठिकाणी सांगितलेला आहे. फॉर एक्झाम्पल इकडे लक्ष द्या आता की जर का एस ऑर्बिटल असेल, एस ऑर्बिटल जर का असेल सेल, या सबसेल मध्ये एस सबसेल आहे. एस सबसेल मध्ये काय एस ऑर्बिटल आहे. या एस ऑर्बिटलचा जो काही शेप आहे तो कसा असणार आहे, स्पेरिकल असेल. लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल आय विल राईट हियर द
एल ची व्हॅल्यू 0 जर का असेल, अॅझिमुथल क्वांटम नंबरची व्हॅल्यू 0 असेल, 0, तर कोणता असणार? एस सबसेल. या एफ सबसेल मध्ये काय असणार आहे? एस ऑर्बिटल असणार आहे, लक्षात ठेवा. आणि या एस ऑर्बिटलचा जो शेप आहे तो कसा असणार आहे? स्पेरिकल. फॉर एक्झाम्पल, ही झाली सेल, दिस इज द सेल, आणि सेल मधला इलेक्ट्रॉन कुठे जाणार? सबसेल. आता त्या सबसेल मध्ये काय? एस ऑर्बिटल, तो इलेक्ट्रॉन या सर्कल मध्ये असणार आहे इथं. दिस इज द सेल. या सेल मध्ये काय असणार आहे? सबसेल. आणि या सबसेल मध्ये काय असणार आहे? ऑर्बिटल. त्या ऑर्बिटल मध्ये तो इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होणार आहे. लक्षात घ्या, द इलेक्ट्रॉन्स दे आर प्रेझेंट इन द मेन सेल. मेन सेल मधून सबसेल, आणि सबसेल मधून तो इलेक्ट्रॉन जाणार ऑर्बिटल, आणि त्या ऑर्बिटल मध्ये तो इलेक्ट्रॉन्स काय होणार आहे? रिव्हॉल्व होणार आहे, लक्षात ठेवा. ओके, म्हणजे सेल, सबसेल अँड देन ऑर्बिटल असा क्रम त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनचा असणार आहे. इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस इन अ सेल, देन गोज इनटू द सबसेल, देन गोज इनटू द ऑर्बिटल. व्हॅल्यू ऑफ एल इज इक्वल टू 0, देन एस ऑर्बिटल या ठिकाणी असणार आहे. देन अॅझिमुथल क्वांटम नंबर एल ची व्हॅल्यू जर का 1 असेल तर कोणतं? 0 असेल तर एस, 1 असेल तर कोणता असतं? पी. पी ऑर्बिटल असणार आहे. पी ऑर्बिटल जो आहे, आणि या पी ऑर्बिटलचा शेप असतो डम्बेल, इन दिस वे. डम्बेल शेप हियर, डम्बेल शेप हियर. देन व्हॅल्यू ऑफ एल इज इक्वल टू 2 जर का असेल तर डी ऑर्बिटल असेल, आणि डी ऑर्बिटल जर का आपण बघितलं तर डी ऑर्बिटलचा शेप असणार डबल डम्बेल, वन डम्बेल अँड दिस इज अनदर डम्बेल. ओके, दिस इज द स्पेरिकल हियर. हा असेल स्पेरिकल, हा असेल डम्बेल, and this is the dumbbell, and this is the double dumbbell. This is double dumbbell. लक्षात घ्या, स्पेरिकल, गोल, डम्बेल आणि डबल डम्बेल असणार आहे. सो द एन इज इक्वल टू 3 जर का असेल तर एफ ऑर्बिटल असेल, आणि या एफ ऑर्बिटल मध्ये एफ ऑर्बिटलचा जो शेप आहे, दॅट शेप इज द डिफ्यूज शेप. डिफ्यूज असणार आहे, प्रॉपरली ड्रॉ केला जात नाही, कॉम्प्लिकेटेड आहे. मग मी तुम्हाला काय सांगितलं? इलेक्ट्रॉन पहिले कुठे जाणार? सेल. सेल मधून कुठे जाणार? सबसेल. सबसेल मधून या जाणार ऑर्बिटल. ओके, लक्षात ठेवा. मॅग्नेटिक क्वांटम नंबर आपल्याला ज्या सबसेल मध्ये काय आहे? ऑर्बिटल आहे, त्या ऑर्बिटल बद्दल माहिती देणार. त्या ऑर्बिटलचा शेप कसा आहे याच्याबद्दल आपल्याला माहिती देत आहे. एस ऑर्बिटल मध्ये पहिली इलेक्ट्रॉन जाणार आहे. एस ऑर्बिटलचा शेप आहे स्पेरिकल, पी चा आहे डम्बेल, डी चा डबल डम्बेल, आणि एफ चा काय? डिफ्यूज आहे. ओके, तर याच्यानंतरचा टॉपिक जो आहे, या ऑर्बिटल मध्ये आपल्याला किती सब ऑर्बिटल आहे ते बघायचे आहे. ओके, लक्षात घ्या, या ऑर्बिटल मध्ये किती सब ऑर्बिटल आहे ते बघायचे. एकदा लक्ष द्या. हियर बघा, एल ची व्हॅल्यू जर का 0 असेल तर एस ऑर्बिटल असतं, बरोबर आहे. टेबल कडे लक्ष द्या. एल ची व्हॅल्यू 0 असेल तर एस ऑर्बिटल असेल. तर याच्यासाठी मॅग्नेटिक क्वांटम नंबरच्या ज्या व्हॅल्यू असतात एम, आता या ऑर्बिटल मध्ये परत ऑर्बिटल असतात, लक्षात ठेवा. या ऑर्बिटल मध्ये परत ऑर्बिटल, नेमक्या त्या किती ऑर्बिटल आहे त्या बघायच्या आपल्याला. ओके, जसं की आपण सेल मध्ये सबसेल बघितलेलं आहे, तसं या ऑर्बिटल मध्ये किती ऑर्बिटल आहे त्याच्याबद्दल माहिती घ्यायची आपल्याला. एल ची व्हॅल्यू म्हणजेच बघा इकडे लक्षात घ्या, पहिलं सेल आहे फर्स्ट, त्याच्यासाठी एल ची व्हॅल्यू 0 आहे. एस ऑर्बिटल आहे, एस ऑर्बिटल आलं, याच्यासाठी मॅग्नेटिक क्वांटम नंबरची व्हॅल्यू 0 आहे. याचा अर्थ एकच ऑर्बिटल आहे. एस ऑर्बिटल इज ओनली वन ऑर्बिटल. एकच ऑर्बिटल आहे, ऑर्बिटल एकच आहे, आणि त्याचा शेप तुम्हाला माहित आहे कसा आहे? या स्पेरिकल, गोल. एल ची व्हॅल्यू जर का 1 असेल तर ऑर्बिटल आहे बघा पी. कोणतं ऑर्बिटल येतं? पी ऑर्बिटल आहे. आता या पी ऑर्बिटल साठी मॅग्नेटिक क्वांटम नंबरचे व्हॅल्यू बघा किती येतात. तर पहिले घ्यायचा 0, नंतर घ्यायचा +1 आणि नंतर घ्यायचा -1. 1 ला कसं लिहू शकता तुम्ही? 0 मधात घ्यायचा, इकडे +1 घ्यायचा, इकडे -1 घ्यायचा, अशा पद्धतीने राईट करायचं. हे खूप कॉम्प्लिकेटेड आहे. याचं एक्सप्लेनेशन आपल्याला क्वांटम फिजिक्स मध्ये मिळत असतं. तर क्वांटम फिजिक्स पार्ट इज नॉट युअर सिलेबस इन्क्लूड हिअर. सो आता याच्यामध्ये मॅग्नेटिक क्वांटम नंबरचे व्हॅल्यू बघा काय येतात. पी ऑर्बिटल साठी मॅग्नेटिक क्वांटम नंबरचे व्हॅल्यू 0, +1, -1. मग किती ऑर्बिटल आले या ठिकाणी? 3. बघा लक्षात ठेवा. ऑर्बिटल मी बॉक्सने दाखवतो आता.
मी या ठिकाणी मॅग्नेटिक क्वांटम नंबर एम ची व्हॅल्यू 0 आली. एस ऑर्बिटल किती आहे? एकच बॉक्स दाखवला. हे ऑर्बिटल मी स्पेरिकल काढू शकतो मी, नो प्रॉब्लेम. मग या ठिकाणी ज्या मॅग्नेटिक क्वांटम नंबरच्या पॉसिबल व्हॅल्यूज आहे या 3 आहे बघा. आता -1 0 +1. मग या ठिकाणी बॉक्स काढतो. पी ऑर्बिटल किती आहे? 3 आहे. बघा का 3 आहे? कारण की मॅग्नेटिक क्वांटम नंबरची व्हॅल्यू किती आल्या? 3 आहे, म्हणून पी ऑर्बिटल 3 आहे. मग आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहित आहे, इकडे लक्ष द्या. आता मी 3 ऍक्सिस ड्रॉ करतो. एक्स ऍक्सिस आहे, वाय ऍक्सिस आहे आणि तिसरा आहे झेड ऍक्सिस. पी ऑर्बिटलचा शेप कसा आहे? डंबेल शेप. मग एक डंबेल कोणत्या ऍक्सिस वर आहे? एक्स ऍक्सिस वर आहे. ही झालं एक पी ऑर्बिटल. हे झालं एक पी ऑर्बिटल. आता दुसरा पी ऑर्बिटल आहे वाय ऍक्सिस वर, म्हणजे हे झालं पी वाय ऑर्बिटल. 2 ऑर्बिटल झाल्या. एक पी ऑर्बिटल एक्स ऍक्सिस वर आहे, दुसरा पी ऑर्बिटल वाय ऍक्सिस वर आहे आणि तिसरा पी ऑर्बिटल हे झेड ऍक्सिस वर आहे. या पद्धतीनं मग ही झाली पी एक्स ऑर्बिटल, ही झाली पी वाय ऑर्बिटल आणि ही झाली पी झेड ऑर्बिटल. म्हणजे सुरुवातीला आपण पी ऑर्बिटल एकच होता असं सांगितलं, पण आता पी ऑर्बिटल किती आहे? 3. एस ऑर्बिटल किती आहे? 1. पी ऑर्बिटल 3 का आहे? कारण की 3 मॅग्नेटिक क्वांटम नंबरचे व्हॅल्यू आहे 0 +1 -1. ओके. जर का एल ची व्हॅल्यू जर का 2 असेल तर ऑर्बिटल कोणतं येणार? डी ऑर्बिटल. आणि डी ऑर्बिटल साठी मॅग्नेटिक क्वांटम नंबरचे व्हॅल्यू बघा आता काय येणार. यार एम चे व्हॅल्यू 0 2 आहे, तर कसं लिहायचंय? +1, +2, -1, -2. मग टोटल पॉसिबल व्हॅल्यूज किती आल्या बघा आता? 5. 1 2 3 4 and 5. डी ऑर्बिटल 5 आहे, लक्षात ठेवा. डी ऑर्बिटलचा शेप डंबेल्ड आहे. मग असे किती डंबेल्ड असतील? डबल डंबेल्ड 5 असतील, लक्षात ठेवा. देन एल ची व्हॅल्यू जर का 3 असेल तर एफ ऑर्बिटल असेल. आणि एफ ऑर्बिटल साठी बघा मॅग्नेटिक क्वांटम नंबरचे व्हॅल्यू काय येणार? 0 बघा इथं लिहिता आपण. एफ ऑर्बिटल साठी मॅग्नेटिक क्वांटम नंबरचे व्हॅल्यू काय येईल? 3 आहे, तर कसं लिहायचंय? 0 +1, +2, +3. इकडे काय लिहिसाल? -1, -2, -3. मग किती व्हॅल्यू आल्या बघा? 1 2 3 4 5 6 7. 1 2 3 4 5 6 आणि ही आली +3 7. बघा या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जे सबसेल असतात त्या सबसेल मध्ये ऑर्बिटलच्या माहिती दिली आपण या ठिकाणी, की पहिले असणार सेल. सेल मध्ये काय असणार? सबसेल. बघा परत मी या ठिकाणी डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशन प्रॉपरली ड्रॉ करतो. हा टेबल महत्वाचा आहे तुमच्यासाठी. ओके. आता मी या ठिकाणी डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशन कसं काढतो ते बघा. I will write here the first cell here. This is the second cell here, third cell here, and I will write the fourth cell here. Okay. So this is the regarding to that of the cell, main cell here. Yeah, main cell हा nucleus आहे. This is the nucleus of atom. हा न्यूक्लियस आहे. न्यूक्लियस भोवती काय फिरतात? इलेक्ट्रॉन्स. मग पहिलं सेल आहे के एल एम अँड एन. के एल एम एन. एन ची व्हॅल्यू काय येणार या ठिकाणी? 1 2 3 अँड हिअर द फोर्थ. मग या ठिकाणी पहिलं सेल काय येणार? 1s. या 2 सेल 2s अँड 2p. 2 सबसेल आहे. याच्यामध्ये किती सबसेल येणार? 3. 3s 3p 3d. याच्यामध्ये काय येणार? 4 सबसेल. बघा काय येईल? 4s 4p 4d आणि 4f.
आता बघा एस ऑर्बिटल आहे, एस ऑर्बिटल मध्ये हे घेतलं आपण आता या ठिकाणी बघा एल ची व्हॅल्यू 0 असेल तर एस ऑर्बिटल आणि याच्यासाठी मॅग्नेटिक क्वांटम नंबरचा व्हॅल्यू 0. याचा अर्थ एक एस ऑर्बिटल एकच आहे ना, जिथे एस ऑर्बिटल आहे ही सुद्धा एस सबसेल या एस सबसेल मध्ये एस ऑर्बिटल एकच आहे स्पेरिकल. एक बॉक्स म्हणजे ही झाली ती ऑर्बिटल. लक्षात ठेवा मी ऑर्बिटलला या ठिकाणी बॉक्स रिप्रेझेंटेशन दाखवतो. ऑर्बिटलला मी गोल नाही लिहू शकत, एस ऑर्बिटलला डायरेक्ट गोल नाही राईट करू शकत कारण की कॉम्प्लिकेटेड जाईल आपल्याला या ठिकाणी. म्हणून ऑर्बिटलला मी या ठिकाणी बॉक्सच्या फॉर्म मध्ये लिहित आहे. देन पी ऑर्बिटल किती आता 3 बघा. पी ऑर्बिटल पी एक्स पी वाय पी जेड. पी ऑर्बिटल डंबेल आहे तुम्हाला माहिती आहे 3 ऑर्बिटल, एक डंबेल एक्स ऍक्सिस वर वाय ऍक्सिस वर जेड ऍक्सिस वर. याला असं राईट करायचंय दिस इज द 3 ऑर्बिटल ऑफ पी. हा पी एक्स हा पी वाय हा पी जेड. पीच्या 3 ऑर्बिटल आहे, डंबेल शेप आहे सगळ्यांचा. इथे सुद्धा 3p आहे, ह्या सुद्धा पी ऑर्बिटल किती आहे कोणत्याही पी असू द्या ह्या किती असणार आहे 3 असणार आहे. हा चार्ट लक्षात ठेवा कोणत्या ऑर्बिटलचा शेप कसा आहे काय आहे. आणि मॅग्नेटिक क्वांटम नंबरच्या बघा अझिमुथल क्वांटम नंबरवरून तुम्हाला सबसेल मिळाल्या, त्याचबरोबर ऑर्बिटलचा शेप सुद्धा या ठिकाणी फाइंड आउट केला जातो अझिमुथल क्वांटम नंबरवर. आणि त्या ऑर्बिटल मध्ये किती सब ऑर्बिटल आहे किती ऑर्बिटल आहे ते मॅग्नेटिक क्वांटम नंबर नुसार प्रूव्ह केलेलं लक्षात ठेवा. हे प्रॉपरली लक्ष द्या, हे ड्रॉ करून द्या नोटबुकवर. लक्षात ठेवा काही क्वेश्चन्स वगैरे असतील तर तुम्ही विचारू शकता. ओके देन बघा आता नेक्स्ट याच्यामध्ये जे ऑर्बिटल रिप्रेझेंटेशन आहे डी 3D ऑर्बिटल आहे इथं. ओके 3D ऑर्बिटल तिसऱ्या सेल मधलं डी ऑर्बिटल आहे. एक 5 आहे डी ऑर्बिटल 1 2 3 4 and 5. 1 2 3 4 5 डी ऑर्बिटल मध्ये 5. बघा इथे 4D आहे 5 असणार आहे 1 2 3 4 and 5. एफ ऑर्बिटल मध्ये किती आहे 7. या एफ ऑर्बिटल मध्ये किती आहे रे 7 आहे. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 and 7. ओके लक्षात हे सेल हे मेन सेल हे ऑर्बिटल म्हणजे पहिले इलेक्ट्रॉन जाणार सेल मध्ये नंतर जाणार सबसेल सबसेल मधून जाणार ऑर्बिटल. ओके लक्षात ठेवा अशा प्रकारचं या ठिकाणी आपल्याला ऍटमचं बेसिक स्ट्रक्चर मिळतं. म्हणजे पहिले तुम्हाला इलेक्ट्रॉन फक्त सेल मध्ये माहित होतं, 10व्या वर्गात शिकत असताना फक्त तो इलेक्ट्रॉन सेल पुरताच मर्यादित होता. परंतु तो इलेक्ट्रॉन आता या सेल मधून कुठे गेला सबसेल मध्ये आणि सबसेल मधून कुठे जाणार या ऑर्बिटल मध्ये. ही झाली के सेल. या के सेल मध्ये 1 सबसेल आहे, 1 सबसेल मध्ये एस ऑर्बिटल आहे ज्याचा शेप स्पेरिकल आहे. हा बघा पी ऑर्बिटल आहे. आता या पी ऑर्बिटल डंबेल आहे पण पी ऑर्बिटल किती आहे 3 आहे. पी ऑर्बिटल 3 आहे पी एक्स पी वाय पी जेड. डी ऑर्बिटल आहे, डी ऑर्बिटल शेप डबल डंबेल आहे पण डी ऑर्बिटल किती आहे 5 आहे. लक्षात ठेवा एफ ऑर्बिटल किती आहे 7 आहे. म्हणजे सेल सबसेल अँड देन ऑर्बिटल अशा प्रकारचा क्रम आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. हा तिसरा क्वांटम नंबर आपण बघितलेला आहे मॅग्नेटिक क्वांटम नंबर. परत एकदा सांगतो मागचं लेक्चर आणि हे लेक्चर परत एकदा कंटिन्युएशन मध्ये बघा म्हणजे तुम्हाला हा पॉइंट क्लिअर होऊन जाईल, लिंक मध्ये येऊन जाईल. ओके तीनही लेक्चर लास्ट लेक्चर जे झालेलं आहे बेसिक कन्सेप्ट ऑफ ॲटम मध्ये 2 क्वांटम नंबर घेतलेले आहे प्रिन्सिपल आणि अझिमुथल आणि या तिसरा क्वांटम नंबर मॅग्नेटिक. तीनही लेक्चर एकदा रिकॅप करा, रिव्हिजन करा, नोट्स काढा, प्रॉपरली पॉइंट नोटबुक मध्ये लिहा. काही अडचण असेल तर नंबर त्याच्यामध्ये आहे तुम्ही विचारू शकता क्वेश्चनिंग वगैरे. ओके सो हॅव लुक ॲट दिस द पॉइंट.